नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। सो आजपासून आमची आवनी स्टार्ट होणार आहे। तुम्ही मागचे ब्लॉग बघितला असतील तर आम्ही भात लावला होता आमच्या शेतावर। सो आज माणसं आणल्यात, म्हणजे 4-5 माणसं आणल्यात आणि आम्ही पण मदत करू थोडी, म्हणजे करू, म्हणजे येत नाही तरी करू आपण। आणि चला जाऊया शेतावर। सो स्टार्ट करूया हा फार्मिंग ब्लॉग। बाकी काल आम्ही तुलसावन करून घेतलं। आमच्याकडे आवणी करण्याच्या पूर्वी पूजा केली जाते, त्याला आमच्याकडे तुलसावन बोलतात। तुमच्याकडे तुलसावन करतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आवणी कशी करतात हे सांगायचं झालं तर मला सुद्धा माहित नव्हतं, पण आता माहित आहे, कारण मागच्या वर्षी आम्ही भात लावलं होतं। पहिले तर जे भात आपण लावलंय ते बऱ्यापैकी हिरवगार झाल्यावर त्याला खदून घ्यायचं, म्हणजेच काढायचं आणि त्यांना अशा प्रकारे बांधून शेतावर न्यायचं आणि लास्ट स्टेप म्हणजे ते शेतात आवायचं। आणि यावर्षी मी सुद्धा खंदायला शिकलो, म्हणजे मला येत नव्हतं पण यावर्षी मी करायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांनीच शिकवलं मला। सो आता आम्ही आव्हान काढला, थोडीफार मी पण मदत केली आणि बाकी सर्व त्यावेळीच केला। सो आता आम्ही तो आव्हान टाकू शेतात, म्हणजे हे करायचं रोपाच्या शेतामध्ये। थोड्या वेळात जाऊ, तोपर्यंत आता जेवून येतो, जेवतो मस्तपैकी कडक। A few moments later. ते बघा तिकडे काम चालू आहे एकदम कडक। मम्मी काकू वगैरे सगळेत। मी जस्ट आलो, आता बघू, जाऊया तिकडे। भात आवणं बोलायला गेलो तर कठीण आहे, पण फक्त माझ्यासाठी, कारण त्यांच्यासाठी हे सोपं आहे, पण तरीही मी थोडाफार प्रयत्न केला। काय आता जाऊन आलेलो आहे आम्ही। आता मला पाय दाखवलं ना, हैराण व्हायला हैराण। हे बघा पाय खाला खळखळीत। जास्त मी काय केलं नाही, आपण जरा ट्रेनिंगला गेलेलो तिकडे, ट्रेनिंगसाठी तर थोडाफार केला ना। आता आम्ही घरी चाललो, घरी आलोय मी। सो आता थोडा वेळ हातपाय धुवू आणि स्लीपिंग्स भेटूया नंतर। सो गाईज, हा व्लॉग एवढाच होता, कारण की जास्त रेकॉर्ड करू नाही शकलो, कारण की भाऊ वगैरे सगळे कॉलेजला आणि शाळेत गेले होते। सो मी जास्त काय रेकॉर्ड करू नाही शकलो, कारण की ट्रायपॉड वगैरे पण नव्हता नेला आणि हात अख्खे चिखलात माखलेले। सो जेवढा रेकॉर्ड करू शकलो तेवढं केला। बाकी एवढाच होता व्लॉग। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। आणि भात जेव्हा आपण झोडू वगैरे झाल्यानंतर 3 महिन्यानंतर। बाय बाय।